हॅलो फ्रेंड्स, आज आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे या पाठाचा विचार या ठिकाणी करणार आहोत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. लहानपणी चिंटू नावाचा एक मुलगा शाळेत गेला. गुरुजीने शिकवायला सुरुवात केलं. ते चित्र दाखवून त्यांना शिकवू लागले. पहिलं चित्र होतं गाईचं. गुरुजी म्हणले दिस इज अ काऊ. दुसरं चित्र आलं सफरचंदाचं. गुरुजी म्हणले दिस इज ॲन ॲपल. चिंटूने विचार केला, एक काऊ आणि ॲन ॲपल का? गुरुजी पुढं म्हणाले दिस इज अ डॉग. दॅट इज ॲन एलिफंट. दिस इज द सन. दिस इज ए माउंटेन. आता तर चिंटू पूर्ण गोंधळला. हे असं का? चिंटूचं धाडस काही झालं नाही. चिंटू असाच पुढं गेला. पुढच्या वर्गात गेल्यावर त्याच्या तो लक्षात अर्थ आला. त्याच्या काय लक्षात आलं ते आर्टिकलच्या वापरावरून आपल्या लक्षात येऊन जाईल. ए अँड द यांना इंग्रजीत आर्टिकल्स म्हणजे उपपदे म्हणतात. यापैकी पहिल्या दोघांना ए आणि ॲनला इनडेफिनेट आर्टिकल्स अनिश्चित उपपदे म्हणतात, तर दला निश्चित उपपद असे म्हणतात. या ए आणि ॲनचा उपयोग कधी होतो? तर एचा उपयोग ज्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाच्या अक्षराने होते आणि ज्या सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाच्या अक्षराने होते आणि उच्चार देखील प्रोनाउन्सिएशन देखील त्याच व्यंजनाने होते किंवा व्यंजनाने होते अशा एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी एचा उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल, अ मॅन, अ काऊ, अ रिव्हर, अ चेअर, etc. It means the noun, the common noun which begins with a consonantal letter that takes a before it. That takes a before it. Second thing, a common noun which begins with vowel letter but it sounds as a consonantal letter, it also takes a before it. म्हणजे दुसऱ्यांदा ज्या सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते परंतु त्याचा उच्चार व्यंजनाने होतो अशा सामान्य नामाच्या पूर्वी ए हे उपपद येते. फॉर एक्झाम्पल, ए युनियन, ए युरोपियन, ए युनिव्हर्सिटी, अ 1 रुपी नोट, etc. मित्रांनो, हे झाले एचा उपयोग. तर ॲनचा उपयोग ज्या सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते म्हणजे ए,
ई, आय, ओ, यू यांच्यापैकी कोणत्याही वॉवेल्सच्या लेटरने वॉवेल्सच्या अक्षराने होते आणि उच्चार देखील वॉवेल्सच्या किंवा स्वराच्या होतो, त्याच्यापूर्वी ॲन हे उपपद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, ॲन एलिफंट, ॲन एरोप्लेन, ॲन ॲपल, ॲन ऑक्स, ॲन इंकपॉट, etc. It means, in English, a common noun which begins with a vowel letter and it sounds as the vowel letter also. It takes an before it. Second thing, a common noun which begins with a consonantal letter but it pronounced as a vowel or vowel sound. It also takes an before it. म्हणजे ज्या सामान्य नामाची सुरुवात, ज्या एकवचनी सामान्य नामाची सुरुवात व्यंजनाने होते परंतु त्याचा उच्चार स्वराने होतो, अशा एकवचनी सामान्य नामाच्या पूर्वी ॲन हे उपपद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, ॲन आवर, ॲन ऑनर, ॲन एअर या शब्दामध्ये सुरुवात होणारा जो शब्द आहे, सुरुवात होणारे जे लेटर आहे ते यच असून त्याचा उच्चार होत नाही. या ठिकाणी ते अनुच्चारित आहे, म्हणून त्याच्या पुढे असणारा जो काही स्वर आहे त्याने त्याचा उच्चार होतो, म्हणून त्याच्यापूर्वी ॲन हे उपपद लावलं जातं. सर्वसामान्यपणे ए आणि ॲनचे काही नियम मित्रांनो असे, जसं की शैक्षणिक पदव्या आणि त्यांचे संक्षिप्त रूप यांच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार ए किंवा ॲन याचा वापर त्यांच्यापूर्वी केला जातो. इट मीन्स इन एज्युकेशनल डिग्रीज and their abbreviations. In the abbreviations of educational degrees, as they are pronounced as the vowel or the consonant, they takes a or an according to their pronunciation, according to their sound. For example, an MA but a BA, an MBBS but a DHMS. असं का? MA या ठिकाणी यम जरी व्यंजन असलं तर त्याचा उच्चार यम ए या स्वराने होतो, ए या स्वराने होतो, म्हणून त्याच्यापूर्वी ॲन वापरतात. तर BA ब या व्यंजनाने होते, म्हणून त्याच्यापूर्वी ए वापरलं जातं. एकवचनी पुढचा नियम, एकवचनी सामान्य नामापूर्वी विशेषण येत असेल तर त्या विशेषणाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार त्या विशेषणापूर्वी ए किंवा ॲन वापरावे लागते. इट मीन्स अ कॉमन नाउन विच टेक्स an adjective before it, then a or an is used according to the first letter of that adjective and its sound. For example, a man but
an old man. A man but an old man. A kind man. येथे मॅन हे सर्वसामान्य नाम असून त्याच्यापूर्वी येणारे ॲडजेक्टिव्ह आणि त्यानुसार ए आणि ॲन कसं बदलतं याचे उदाहरण आहे. नेक्स्ट रूल. इन abstract noun, when they are sometimes used as a common noun, at that time a or an is used before them according to their first letter and its sound. According to their first letter and its sound. म्हणजेच भाववाचक नाम जेव्हा आपण सामान्य नामाच्या अर्थाने वापरतो तेव्हा त्या सामान्य नामाच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार त्याच्यापूर्वी ए किंवा ॲन वापरावे. फॉर एक्झाम्पल, ए सरप्राईज नवलपूर्ण, ॲन अरेंजमेंट, ए पीटी, ए प्लेजर हे सर्व भाववाचक नामं आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन्स आहेत. त्यांचा वापर सामान्य नामासारखा केलेला आहे म्हणून त्यांच्यापूर्वी ए किंवा ॲनचा वापर करण्यात आलेला आहे. नेक्स्ट रूल. In numeral adjectives, when they are used before a particular type of common noun, at that time they take a or an according to their sound and its लेटर. कित्येक संख्यावाचक विशेषणामध्ये संख्यावाचक विशेषणे जेव्हा एखाद्या सामान्य नामाच्या पूर्वी वापरले जातात किंवा सामान्य नामासाठी वापरले जातात तेव्हा त्या विशेषणाच्या पूर्वी ए किंवा ॲन त्यांच्या पहिल्या अक्षराच्या उच्चारानुसार वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, अ मिलियन पीपल, 100 रुपी नोट, ए थाउजंड्स ऑफ बुक्स यामध्ये संख्यावाचक विशेषणापूर्वी एचा वापर करण्यात आलेला आहे. इन फ्रेजेस. नेक्स्ट रूल. इन फ्रेजेस ए मोस्टली ए यूज्ड पुढचा नियम. कित्येक शब्दसमूहामध्ये म्हणजे फ्रेजेसमध्ये ए हे उपपद मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. It means in many phrases a is used to denote them. For example, a few, a little, a hundreds of, a deal of, lot of, a plenty of, in a bus, in a hurry, in a car, a great deal of. आता ए किंवा ॲनचा उपयोग कोठे होत नाही. when a or an is not used or where a or an is not used. नंबर 1. अनेक वचनी नामापूर्वी ए किंवा ॲनचा उपयोग होत
नाही. A or an is not used before plural common nouns. Plural nouns. For example, boys, games, girls, apples, etc. Secondly, संख्येत मोजता न येणाऱ्या वस्तूच्या नामापूर्वी ए किंवा ॲन हे आर्टिकल उपपद वापरलं जात नाही. इट मीन्स ए or an is not used before an uncountable noun. Before an uncountable noun such as news, wealth, money, information, water, etc. मुलांनो, आजच्या दिवसापुरतं आपण इथेच थांबूयात. पुढच्या तासिकेला द या उपपदाचा वापर आपण पाहू. तोपर्यंत धन्यवाद. काही चेक युअर अंडरस्टँडिंगसाठी क्वेश्चन दिलेले आहेत, ते पुढील प्रमाणे सोडवावेत. चेक युअर अंडरस्टँडिंग. थँक्यू.